मध्यरात्री मात्र पावसाचा जोर काहीसा वाढला होता। रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा आहे आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। रत्नागिरीमध्ये आज सकाळपासून पावसानं दमदार अशी बॅटिंग सुरू केलेली आहे। आज सकाळपासून पावसाची ही रिपरिप ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। जिल्ह्यातल्या बहुतांश ठिकाणी सकाळपासूनच पावसानं हजेरी लावल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। कारण या काजळी नदीच्या पाण्यामध्ये देखील कमालीची वाढ झालेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार अशा पावसाच्या सरी कोसळताना आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्याला पुढचे 3 दिवस 30 सप्टेंबर पर्यंत ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढचे 3 दिवस रत्नागिरीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे। त्याचबरोबर समुद्रकिनारी जवळपास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असं देखील हवामान खात्यानं म्हटलेलं आहे। त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये जाऊ नये। अमोल काले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।